लाऊड अपील आहे, कॉन्फिडन्स कमी आहे, उत्साह जास्त आहे, जास्त एन्थुजियास्ट झालेत, अति उत्साही. आणि इथून पहिला चेंडू डॉट पाहतोय. 3 षटकांची लढत, पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच हाताळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे राजा. या राजाने आजचा दिवस गाजवलाय आणि त्याच्या समवेत ओंकार पण आहे. पुढचा चेंडू उडवलाय, डिफेन्सला कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. जज करतात, जजमेंट शेवटच्या क्षणी चुकलाय आणि सरळ चेंडू निघालाय 4 धावांसाठी. थँक्यू सो मच. दुसऱ्या चेंडूवरती प्रदीपच्या बॅटमधून आपण चौकार पाहतोय. चौकाराने सुरुवात केली आहे इंगणवाडे संघासाठी. पुढचा चेंडू तेच क्षेत्र निवडलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आता तैनात आहे. ज्या क्षेत्ररक्षक आधी चुकी झाली होती, आता मात्र चुकी नाहीये. एक सिंगल धाव पाहायला मिळते 3 चेंडू नंतर. धाव फलकावर धावा आहेत 5. स्ट्राईक एंडला आता विकास आलाय. राजा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय मोसम संघाचा. इन ऍक्शन आहे पहिल्या स्पेलमध्ये. चौथा चेंडू घेऊन कट करायचा जमलं नाहीये, पण चांगले लाऊड अपील आहे. मी पहिलेही बोललो होतं, जेव्हा मात्र आपण अपील करता अपील तंत्राचा वापरला मेन पंचांकडे झाला पाहिजे. स्क्वेअर लेगचे पंच आपल्याला कुठलाही निर्णय देणार नाहीये. येस, 4 चेंडू आपण पाहतो फेकून झाले, 5 धावा आल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू. दाफलकार एकंदरीत धावा आहेत 5. स्ट्राईक एंडला विकास आहे. ऑन साइडला टर्न केलाय, खाली क्षेत्र निवडलाय, जाईल मिड विकेटला. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावा. चौकार आलाय आणि चौकाराने आता धावफलक पोहोचेल 9 आकड्यावरती. शेवटचा बॉल पायातला टाकला, यॉर्कर पद्धतीचा प्रत्युत्तर नव्हतं. हेलिकॉप्टर जरूर घुमावलं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. पहिल्या षटकाचा पाहता वाजवी खेळ मैदानामध्ये समाप्त होत असताना धावफलकार धावा आहे जय शिवराय इंगाणेवाडी संघाच्या. बिनबाद 9. सेकंड स्पेल मध्ये ओंकार आलाय. पहिल्या षटकात 9 आल्या. चांगली अशी गोलंदाजी केली आहे. 2 मोठे फटके जरूर आले चौकाराच्या सहाय्याने, मात्र 9 धावा खर्च केल्यात. ओंकार राईट हॅम ओव्हर द विकेट सेकंड स्पेल मध्ये. स्ट्राईक एंडला प्रदीप आहे. पहिला चेंडू सरळ उडालाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि शेवटच्या क्षणी आपण पाहतोय जजमेंट चुकलं होतं, मात्र थ्रो देखील वाईड इशे पडल्यानंतर अनइव्हन बाउन्स आहे आणि सरळ आपण पाहतो बॅकअप आले. 2 धावा कंप्लीट झाल्या. जर थ्रो ऍक्युरेट असतं तर विकासला कदाचित परतावं लागलं असतं, मात्र कुठलाही अपघात सध्या मैदानामध्ये होत नाहीये. पहिल्या धावावरती आले सिंगल आणि आता धावफलक पोहोचेल नेल्सन आकड्यावरती, म्हणजेच 11 या आकड्यावरती धावफलक पोहोचले. पुढचा चेंडू ऑन साइडला टर्न केला, क्षेत्ररक्षक 2-2 आहेत. आता टक्कर झाली असती, मात्र चेंडू फरार झालाय. चौकारासाठी खेळताना काळजी घ्या. कॉलिंग ही महत्वाची असते कॅच साठी आणि इथं कॉलिंग नव्हती, मात्र चौकारासाठी आला हा. 4 धावा प्रदीपच्या बॅटमधून. चौकार दाफलकार आता धावा झाल्या 15. ओमकारवरती पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहतोय ओमकारच्या विरोधात 6 धावा घेतल्यात प्रदीपने. हा चेंडू पुनश्च एकदा डिपेस्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. प्रदीपची बॅटिंग ओळखली आहे की काय? थ्रो ऍक्युरेट आहे, मात्र आता पोहोचले गेलेत विकास. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहतो आपण. चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा इथून कंप्लीट केल्यात. जो क्षेत्ररक्षक आहे डिपेस्ट्रा कव्हरला प्रदीप वारंवार त्या दिशेने फटके खेळतोय. 2 धावा कंप्लीट. दाफलकार धावा 17 धावा झाल्यात. येस, एक सूचना आली आयोजन कमिटीची की 3रा क्रमांक
आणि चौथा क्रमांक हा आपण पाहतोय पळण्यावरती येईल. 4 धावा धावायच्या आहेत. जो संघ पहिला 4 धावा कंप्लीट करेल तो मात्र तिसऱ्या संघासाठी पात्र होईल. जो हारेल तो चौथ्या संघासाठी, चौथ्या नंबरसाठी. यस, ही सूचना पोहोचली गेली आहे. एक पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफला एकच धाव मिळेल. आता धाव फलकावर धावा आहेत 18. 4 चेंडू फेकून झालेत. 4 चेंडूंवरती 9 धावा ओमकारच्या विरोधात देखील आल्या. 18 धावा धाव फलकावरती आहे. चांगली गोलंदाजी आहे. अगदी सर्कल टच रनअप आहे ओमकारचं. वेगवान गोलंदाज आहे. 18 धावा धाव फलकावरती. स्ट्राईक एंडला आता विकास आलेत. ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक जज करतायत. व्हॉट अ कॅच. इथून मात्र डायू टाकत असताना फलंदाजाला पाठवलाय माघारी. फलंदाज विकास बाद. नाराज आहेत. हरकत नाहीये. झेल सुरेख पकडलाय. आपण पाहतो गोलंदाज सॉरी 18 धावा झाल्या. शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज होता ओमकार आणि जो डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याचं नाव काय, सचिन. चांगला झेल पकडलाय. येस, वाईट बॉल आहे. अवे फ्रॉम द बॉडी आहे. एक अवांतर धाव मिळेल. 19 धावा धाव फलकावरती आहे. शेवटच्या चेंडूवरती आता शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतो ओमकार. हा देखील चेंडू डाऊन द लेग आहे. व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आता आपल्याला पाहायला मिळतात ओमकारच्या माध्यमातून. धाव फलकावर धावा 20. 20 धावा आहेत. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू आलेत. शॉर्ट रनअप केले शेवटच्या चेंडूसाठी गोलंदाजाने पाहतोय पण ओमकारने मात्र 2 वाईट चेंडू आले. धाव फलकावर धावा 20 आहेत. या षटकातील अजून एक चेंडू फेकायचा आहे. ऑन साइडला टर्न केलाय. सरळ जाईल डीप मिड विकेटला. प्रदीपच्या बॅट मधून हा कडा प्रहार. षटकार. ची परिभाषा आहे. ऑन नाव बॅक टू क्रिकेट. मैदानामध्ये घडलंय काय. येस, दाफलकार धावा आहेत 26. 27 आहेत. बॉल फेकून झाले या षटकातील. येस, 2 बॉल फेकून झाले. 27 धावा दाफलकार होते. 9,000 रुपये कॅश प्राइज आता जीपे केले जाईल किरण लटके याला. पण पाहतोय
येस संजय हप्पे यांच्या माध्यमातून चला कॅमेरामध्ये दाखवायचं आहे, कॅमेरावर फोकस करू. 9,000 रुपयाचा कॅश प्राइज आता इथे मात्र आपण पाहतोय किरणला इथून सुपूर्त झालाय. हा विक्रम या क्रीडांगणावरती आता राहील किरणच्या नावावरती. 9 बॉल 9 षटकार त्याने मारले. चला नाव बॅक टू क्रिकेट. धाव पटलावरती धाव पुस्तकावरती धावा आहेत जय शिवराय हिंगणवाडी संघाच्या. 27 बॉल फेकून झाले 2. एक षटकार त्यामध्ये पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज इन ऍक्शन आता इन ॲट नंबर 4 वरती अतिश आलेत. यस 27 आहेत. चांगला स्कोर आहे. शेवटच्या 4 चेंडू मध्ये कितपत धावा येतील. रैना गोलंदाज ज्यांनी मागचा सामना वाचवला. 19 धावा ज्यांनी डिफेंड केला. सामनावीराचा पुरस्कार ज्यांनी स्वीकारला तो रैना. स्लोवर बॉल आहे. पडल्यानंतर बाहेर निघालाय. धाव घ्यायचा प्रयत्न आहे. प्रदीपला स्ट्राईक हवी आहे. फलंदाज आता कुठला बाद होईल. नॉन स्ट्राईक केला तर इथून फलंदाज आपण पाहतोय अतिश बाद होत आहेत कारण प्रदीपला स्ट्राईक हवी आहे. ही कला आहे रैनाशी. कधी बॉल आतमध्ये वळवतो, कधी बाहेर टाकतो, कधी मीडियम पेसने अक्षरशः चकित करतो फलंदाजांना. 3 चेंडू फेकलेत आणि आता आपण पाहतोय दाफलकार धावा आहेत 27. उर्वरित 3 चेंडू फेकायचे या सत्रातील. आणि जशी मॅच संपेल विनंती असेल आपण पाहतोय संघ सह्याद्री आणि ऐनवाडी दोन्ही संघांना तयार राहायचंय धावण्यासाठी. आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधा. चला नवीन बॅट्समन सुनील आले स्ट्राईक एंडला. प्रदीप पुढचा चेंडू उडवला सरळ स्क्रीनला. लॉंग ऑनला सरळ चेंडू निघाला 6 धावांसाठी. सॉरी माफी असावी. बाळूमामा स्पोर्ट्स मानाचा वाडा संघ. नो बॉल आहे. फ्री हिट असेल जरूर मात्र आम आदमी का हात पंजे के साथ मिळतील पूर्णपणे 5 धावा. यस पंच षटकार आहे की चौकार आहे. यस षटकार आहे आणि आता 7 धावा टोटल मिळतील. 40 धावा धावफलकावरती आहे. बाळूमामा स्पोर्ट मानसावाडा संघ आणि सह्याद्री 11 दोन्ही संघ लगेच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. फ्रीटचा बॉल झेल पकडला जरूर. एक धाव मिळाली आहे. धाव हवी आहे प्रतीकला. विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल सुनीलला. फलंदाज बाद होईल. एक धाव मिळेल. धावफलकार धावा 41. आणि या षटकातील आता पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू धावफलकार धावा 41 आली. एक धाव आली. सुभाष आलेत आता बॅटिंग साठी. शेवटचा चेंडू आहे. डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. पहिल्या सत्राचा एस फिंगर अप झाली आहे म्हणजेच फलंदाज बाद आहे. शेवट गोड केलाय रैनाने आणि पाहता पाहता 3 षटकांची समाप्ती झाली. दाफलकार धावा आहेत 42. चला सह्याद्री 11 संघाचे संगणक या आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. 42 धाव्यांचं टार्गेट आहे येणाऱ्या 3 षटकांमध्ये. मोसम संघाला
रमेश गिरा सरांना थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची. पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगली फलंदाजी केली. या स्पर्धेचे मुख्य आयोजक पाहता आणि स्वतः संघ खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी पाहतो आपण. आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळलाय संघ. काय खेळलात मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या आयोजक मध्ये काय भरपूर चांगला परफॉर्मन्स राहिलाय संघाचा. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच यायच्या. राजा आणि राजाने सुद्धा आजचा दिवस गाजवला. ओमकार आणि राजाने भरपूर आज चांगले किल्लात आजच्या दिवसामध्ये. ती जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. 42 धावा बनवल्यात. 42 धावेचा टार्गेट सेट केला संघ. पाहतो आपण मोसम या संघापुढे. चला चेंडू द्यायचे लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये. देऊ का चेंडू? ओके सामना स्टार्ट करा पंच लगेचच आपण. 18 चेंडू मध्ये बनवायच्यात 42 धावा. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. ओमकार आणि त्याच्या सोबतीला फलंदाज राजा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झाले. ज्यांनी आजचा दिवस गाजवला विक्रम येतोय गोलंदाजी मार्कवरती. जर्सी क्रमांक पाहता त्याच्या पाठीवरती 100 हा नंबर पाहता आपण. आणि सातत्याने म्हटलं जातं ना, ज्या ज्या ठिकाणी कुणाला अडचण असेल त्यांनी लगेचच 100 नंबरवरती कॉल केल्यानंतर लगेचच सेवा पोहोचतीये. पोलीस प्रशासन. चला फास्टली खेळायचंय. ओमकार पाहतो स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज राजा. पहिला चेंडू मात्र चांगला चेंडू फेकलाय. खोलात टाकला होता. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय. स्वतःला झोकून दिलाय. आजचा दिवस मध्ये या खेळाडूने भरपूर सारा गाजवलाय. अप्रतिम झेर राहिलाय. त्यानंतर क्षेत्ररक्षण सांगा भरपूर चांगलं राहिलंय. प्रदीपच्या माध्यमातून भरपूर चांगला चेंडू अडवला जातोय ना. ह्याही मॅच मध्ये पहिला पण 34 धावा वैयक्तिक स्वतः फलंदाज बनवल्यात. चला फास्टी खेळायचं यावरती लक्ष असू द्या, कारण यानंतर बापू गाडा सोडा. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज राजा. चांगला चेंडू पाहतोय आपण. प्रतीकच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण राहिलाय. 2 चेंडू टाकल्यात. दोन्ही चेंडू मात्र त्याने अडवले आहेत. प्रदीप पाहता आपण. चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय. आजचा दिवस मध्ये प्रदीपने गाजवलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार. हो फसवा चेंडू टाकलाय. गतीमध्ये थोडा मिश्रण. कदाचित झेल होती. झेल पकडायची होती. विकेट पाहतो आपण. विकेटची तलाश होती गोलंदाजाला आणि ओमकार सारख्या फलंदाजाचा झेल मात्र सोडलाय. या झेलची किंमत मात्र मोजावी लागेल. 42 धावा बनवायच्या. 42 धावेचा बाटलांक करत असताना टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 3 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज राजा. हो चांगला चेंडू पाहतो आपण. चांगला चेंडू वेगाने बीट करून जाईल गोलंदाज. आज मात्र गोलंदाज भरपूर गोलंदाजाने आजचा दिवस त्याने गाजवलाय. चांगली गोलंदाजी करतोय विक्रम. आज विक्रमच करतोय पाहतो आपण. आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे विक्रमच्या माध्यमातून. हो खोलात टाकलाय. खोदून काढलाय. समोर खेळलाय. चेंडू जाईल सीमा पार. राजाला चान्स. वेल मात्र तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये. राजा एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. राजाच्या बॅटमधून हा तडाखा येतोय. चौकार. पुन्हा एकदा सज्ज झालाय
राजा पाहतो आपण, राजाने आक्रमणाला सुरुवात केली आहे. 42 धावेचं बाटलांक करायचं. एकदा सज्ज झाला राजा. हो पुन्हा एकदा खोलात टाकला, पुन्हा एकदा समोर खेळला. यावेळेस क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण राहिलंय, भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही आहे. आणि पाहतो आपण पहिला षटक मात्र संपला गेलाय. पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 8 या आकड्यावरती आता पुन्हा एकदा समीकरण चेंज पाहतो. मैदानाच्या आतमध्ये चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये बनवायच्या 34 धावा. 42 धावेचा पाठलाग करायचा. ओमकार साठी सुवर्ण संधी आली आहे. प्रत्येक षटकार मग आदरणीय उमेश कस्तुरे साहेबांकडनं पाहतो आपण, हार षटकारासाठी 500 रुपये दिले जातील. आदरणीय उमेश या साहेबांकडनं सुवर्ण संधी आली आहे ओमकार या फलंदाजाला. आता यावेळेस पाहतो आपण स्ट्राईक एंडला फलंदाज राजा. हो चांगला चेंडू पाहतो आपण, वेगाने बीट करून जात असताना हा चेंडू पाहता पंच आमच्याकडे वळतील. थोडीशी लाईन मात्र मिस केली आहे. पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय गोलंदाजाने. सिंगल मिळाली आहे, सिंगलच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. बिनबाद 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा हा सलगचा चेंडू 2 टाकले जातात खराब. वाईट चेंडू फेकलाय पुन्हा एकदा, कदाचित वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आहे पाहतो गोलंदाजाचा. प्रदीप या गोलंदाजाचा पाहतो आपण. आजचा दिवस मात्र प्रदीपने सुद्धा गाजवला, चांगली फलंदाजी केली आहे. याही सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना 2 चेंडू खराब टाकल्यात. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो, गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू जाईल सीमा पार. राजाच्या बॅटमधनं आज शंखनाद करणारा येतोय चौकार. आणि ठाकुर तो गियो मैदानाच्या आतमध्ये. मेरे करण अर्जुन आएंगे, मेरे करण अर्जुन आएंगे, उसी बीच अमरीशपुरी बोलता है, इस बार ऐसी मौत मारूंगा साला पुन्हा जन्माला शिष्य मी बंद हो जाए. झिंगो झिंगो काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक राजाच्या बॅट मधनं हा दुसरा धमाका पाहतो आपण. चौकार. राजा खुश होईल तुझ्या आयटम, काय सांगायचं आहे नको. बेकार. राजा तुटून पडला गडी. पुन्हा एकदा तयार राजा स्ट्राईक एंडला. 2 चेंडूवरती 2 चौकार. हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतो यावेळेला झेल पकडेल. झेल भरपूर महत्वाचा आहे. आता पलटवार केलाय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. जय शिवराय स्पोर्ट. आता कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या फलंदाजाची पाहतो आपण विकेटची गरज होती, तो विकेट मात्र घेतलाय मैदानाच्या आतमध्ये. राजा बॅक टू डगआउट. आता पलटवार केलाय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. 42 धावेचं टार्गेट सेट केलं होतं. राजाने 2 चेंडू मध्ये 2 चौकार आले होते जरूर. त्यानंतर पाहतो आपण राजाचा विकेट कॅरी केलाय. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरणचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये बनवायचे आहेत 24 धावा. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. राहुल येतोय, ज्याने मागच्या चेंडू मध्ये मात्र चौकाराने खातो कल्लो होतं. राहुल स्ट्राईक एंडला. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो राहुलच्या बॅटमॅन. गॅप भरपूर मोठी आहे, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचललं फेकलंय. तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाहीये. स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकारला पाहतो आपण. आता पूर्णपणे जबाबदारी असेल ओमकार या फलंदाजावरती. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे प्रथमेश या गोलंदाजाची, प्रदीप या गोलंदाजाची. सुरुवातीला 3 चेंडू मात्र खराब टाकले जरूर. त्यानंतर पाहिलं आपण कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. हो या वेळेस मात्र हवाई सफर. बाबा 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 मोकार. काल्या काल्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. ठोकला ओमकार ने षटकार.
येईल गोलंदाजाच्या ओमकार. ओमकारने शंखनाद करणारा हा ठोकलाय षटकार. षटकाराच्या मदतीने पाहतो आपण धावपटलावरती धावा लागला गेल्या. 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 42 धावेचा पाठलाग करायचा. हो पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करतोय. हो क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चुकी करत असताना चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. जमिनीला धन 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 करत ओमकार बनवायच्यात कंपल्सरी टीम. मोसम या संघाला हा संघर्षमय पाहता आपण. दोन्ही संघाने मात्र सामना सोडला नाहीये. कोण संघ हारला नाहीये आणि कुठलाही संघ जिंकला नाहीये. 6 चेंडू आणि 13 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय. राहुल गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. विकास आजचा दिवस विकासने सुद्धा गाजवला. या 13 धाबा रोकेल का विकास हा प्रश्न पडला आता. हो चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण राहिला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कदाचित बाल वाचला. सेफ आहे फलंदाज. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने पाहतो आपण स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक लावण्याचं काम केलंय फलंदाज ओमकार. या फलंदाजाला टोटल 11,000चा पारदर्शक लावला गेला. ओमकार या फलंदाजासाठी 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारले आणि या सामन्यामध्ये सामना फिनिश केला तर तब्बल 11,000चा पारदर्शक दिला जाईल. ज्योतिराम यांच्याकडनं पाहतो आपण. हो यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कदाचित पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये सामना रंगस्थितीमध्ये निर्माण झालाय. पाहतो आपण कदाचित धोक्याच्या एंडला होता ओमकार. बाल वाचलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागला गेल्यात 32 या आकड्यावरती. अजूनही पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावींची गरज आहे. 4 चेंडू 10 धावीची गरज मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ओमकारला पाहताय विकासला चांगली गोलंदाजी करायची आहे या मॅच मध्ये. विकास दबावाखाली पाहतो आपण. ओमकार स्ट्राईक इनला. हो खोला टाकला. खोदून काढण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र हवाई सफर. चेंडू जाईल सीमा पार. आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आता सध्या डगआउट मध्ये जल्लोष पाहता आपण. अजूनही मैदानाच्या आतमध्ये विकास पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती कमबॅक करू शकतो. गोलंदाजी मार्क वरती 3 चेंडू आणि 4 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर पाहतो आपण. सामना फायनलचा कसा असावा तर असा असावा पाहता आपण. ज्याच्यासाठी केला होता ध्यास का शेवट गोड व्हावा पाहता आपण. तसाच रीतीने सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 3 चेंडू आणि 4 धावेची गरज. हो यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आलाय डॉट आणि पंचांचा बोट आकाशाकडे. पुन्हा एकदा पलटवार करतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद झाला. चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 मध्ये बनवायच्या 4 धावा. या 4 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. मोसम या संघाला स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय. ओमकार गोलंदाजी मार्क वरती. विकास हो यावेळेस मात्र उडालाय. जेलची शक्यता पाहतो आपण. हो चेंडू मोजून मापून मारलेला. हा चॅम्पियन पाहतो आपण संघ मोसम. आणि मोसम बदललाय मैदानाच्या आतमध्ये.
बाळू मामा स्पोर्ट्स आपण पाहतोय